खाली 12वा अध्याय पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आता कुणाचा उद्धार करतो हे भगवंतांनी सांगितलं. आता 8वा श्लोक आहे. काय करायचं ते नेमकं सांगितलं आहे. भगवंत आज्ञा करतात, ती आज्ञा आपण पाळावी अशी त्यांची इच्छा असते. आणि तसं जर आपण भगवंताचं ऐकलं तर त्यांनी आपल्या उद्धार करायचा, नाही तर आपण त्यांचं ऐकलंच नाही तर उद्धार काय करणार. यामध्ये त्यांनी सांगितलं मय्येव मन आधत्स्व, मयी एव, माझ्याच ठिकाणी मन ठेव. आता आपलं मन भगवंत सोडून सगळ्या ठिकाणी व्यवस्थित राहतं. त्याला उदाहरण असं दिलेलं आहे की मन सगळीकडे बसेल, माशी सगळीकडे बसेल पण उदबत्तीच्या टोकावर बसणार नाही. त्याचं कारण तिला माहिती त्याच्यावर बसले की आपला नाश आहे. तसं मन सगळ्या ठिकाणी फिरेल पण भगवंताच्या ठिकाणी बसणार नाही. कारण तिथं बसलं की त्या मनाचा नाश आहे. त्याचं स्वतःचं मन काही राहत नाही. तो म्हणेल ते सरेंडर. आणि मनाला तसं नको असतं. मनाला हवं असतं मी कोणीतरी आहे. आपण मला असं वाटतं. अरे कोण तू, कोण विचारतो तुला. पण तरी देखील आपला जोरात सांगत असतो माझं म्हणणं असं आहे, मला असं वाटतं, मला तसं वाटतं. आणि ज्याला कोणाला मन भगवंताच्या ठिकाणी ठेवता आलं, ज्याला कोणाला तसा अवघड आहे व्यक्ती, ज्याला कोणाला ठेवता आलं तो असं म्हणेल कोणतीही गोष्ट घडली त्याची इच्छा, असं व्हायचं त्याची इच्छा. वाईट गोष्ट घडली त्याची इच्छा नव्हे, त्याची कृपा. काहीतरी त्याला मला शिकवायचं आहे म्हणून असं घडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मला असं वाटतं हे संपूर्ण, जसं म्हणतात ना संत इच्छामरणी असतात. याचा अर्थ असा की भगवंताची जेव्हा नेण्याची इच्छा असेल त्यावेळेला मी तयार आहे. सामान्य मनुष्य इकडं ओढत असतो. डॉक्टर्स त्याला ओढत असतात एकीकडे आणि एकीकडे काळ ओढत असतो. हे चाललेलं असतं. आणि संतांची किंवा इच्छामरणी ज्याला म्हणतात, तयार आहे मी, केव्हाही यायला तयार आहे. कारण त्याला इथं गुंतलेला नसतो कशामध्ये. तो पैशात नाही, माणसात नाही, धंद्या व्यवसायात नाही. तो म्हणतो मी तयार आहे यायला केव्हाही. अशी एक वृत्ती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं परमार्थाच्या प्रांतात आपल्याला प्रवेश करता येईल. तोवर काही नाही. मन मयी एव मन आधत्स्व, मन ठेव म्हणतात ते. एक वेळ देह नाही ठेवता आला तरी चालेल पण मन ठेव. म्हणून काही लोक म्हणतात अहो ते प्रवासात साधना. अरे प्रवासात असला तरी मन तुला भगवंताच्या ठिकाणी ठेवायला काय खर्च होतो. घरातली कामं आहेत करा ना. देहाने घरातली सगळी कामं करा पण त्यावेळेला आपलं मन माझ्या ठिकाणी ठेवा. देहाने सगळी कामं करा. अवघड काय आहे त्याच्यामध्ये. सवय करा. प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये तो भरलेला आहे असा भाव ठेवा ना. म्हणजे हे सुद्धा कसं करायचं हे संतांच्या संगतीत शिकावं की ते कसा भाव ठेवतात, ते कसं अनुसंधान ठेवतात, दिवसभर त्यांचं अनुसंधान कसं राहतं. लोकांशी भेटत असताना, बोलत असताना, काही बघत असताना सुद्धा हे अनुसंधान सारखं कसं राहतं. ते ग्रंथात वाचून समजणार नाही. हे त्यांच्याकडून समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मय्येव मन आधत्स्व. बरं मनाचं झालं. मयी बुद्धिम निवेशय. त्यांना माहिती झाली की मन ठेवलं असं वाटलं तरी बुद्धीचं काय त्याचं कुणास ठाऊक कुठं जाईल. मयी बुद्धिम निवेशय. मनही माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धीही माझ्या ठिकाणी ठेव. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे त्याच्यात म्हटलं आहे मनबुद्धी तिथं ठेवली की मनबुद्धीपाशी अहंकारू ये. मनबुद्धी त्याच्या ठिकाणी ठेवलीस ना की तुझा जो अहंकार आहे ना, मी देह आहे असा अहंकार, तो आपोआपच त्याच्या ठिकाणी येईल. अहंकार तुला एकदम ठेवता येणार नाही. मनबुद्धी ठेवायचा प्रयत्न कर, आपोआप येईल ते. जसं वासरू आपण पकडून नेलं की गाय आपोआप त्याच्या पाठीमागे यायला लागते. गाईला आणायला लागत नाही, ते वासराला घेऊन चला तुम्ही, ते येतं आपोआप पाठी. तसं मनबुद्धी धरा, त्याच्या ठिकाणी ठेवा, अहंकार आपोआप येईल. तूच तर आहेस, तूच तर आहेस. मनबुद्धीपाशी निवसिष्यसी मयी एव. आता ऊर्ध्वम न संशय. हे जर तू माझ्या ठिकाणी ठेवलंस तर तू निवसिष्यसी, मलाच प्राप्त होईशील. तुझा निवासच माझ्या ठिकाणी होईल. आत्ता तुझा निवास 10-20 सदाशिव पेठ,
देह असू दे तिथं असायचं असला तरी, पण तुझा निवास माझ्या ठिकाणी राहील. देह कुठे असू शकतो परिस्थितीनुसार. जसं समर्थांची ओळ, ज्ञात्याचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षला, ते प्रशस्त न वटे मनाला मंदबुद्धीस्तव. मंदबुद्धीच्या माणसाला वाटतं हो एवढे संत अंतुणात खितपत पडले, किंवा त्याचा देह कुठेतरी श्वानादिकी अरे ते देहाचं जाऊ दे, तो देह नाही आहे. सापानी कात कुठं टाकावी, साप बघत नाही कात कुठं पडली म्हणून, तो कात टाकून निघून जातो. तसं ज्याला बोध झाला त्याचा देह कुठं पडला, त्या देहाचं काय झालं तो बघत नाही. तो देहात असतो आणि नसतो हे आपण समजून घ्या. जेव्हा अनुभव येईल तेव्हा लक्षात येईल. पण पहिल्यांदा कळू दे तरी आणि शब्दानं काय स्थिती असते. त्यामुळे संत केव्हा काय करतात, कसं करतात, कसे राहतात हे सामान्य माणसाला कळत नाही. आणि जेव्हा त्या दोन्हीतलं अंतर वाढत जातं तेव्हा संत एक दिवस निघून जातात. सांगायचं ते सांगतात, शिकवायचं ते शिकवतात. काही संतांना माहितीच असतं शिकवून काही उपयोग होत नाही. ते शिकवायच्या ह्याच्यात भानगडीतच पडत नाही. ते स्वतःपुरतं मुक्त होतात आणि मोकळे होतात. काही नात कळवळ असतो, इतरांच्या बाबतीत अज्ञानी आहेत, त्यांना शिकवलं पाहिजे म्हणून कळवळून सांगतात. पण शेवटी ज्ञानेश्वर महाराज देखील 22व्या वर्षी निघून गेले. जे सांगायचं ते सांगितलं आहे, ग्रंथ लिहून ठेवलेत. आता ज्याला उद्धार करून घ्यायचा त्याने घ्या. आता आम्ही चाललो. तुकोबा ना ते काय म्हातारे होऊन गेले का? काही नाही. पण त्यांनी जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं गेले. कारण अंतर संपतच नाही. मुळे साधक अंतर कमी करायचा प्रयत्न करतो तरी देखील माझ्या लक्षात येतं, असं जर आपण एक पर्सेंटेज काढलं तर 100रातलं कुठंतरी 5% त्या परमार्थाकडे असतं, 95% संसारातच असतं. ते प्रमाण जेव्हा उलट व्हायला लागेल तेव्हा तो तिकडं जाईल. तोपर्यंत जाण्याची शक्यता नाही. ती दोरी ओढत असतात ना टग ऑफ वॉरची, ह्या बाजूला किती आणि ह्या बाजूला किती, इकडेच असते बहुतेक सगळे, त्या दिशेनं नसतेच. आता हे दुसऱ्याने नाही करायचं. जेवण तयार करून ठेवलं आहे समोर, पण आता चावणं, खाणं, पचवणं हे ज्या त्या व्यक्तीनं करायचं आहे. तसं संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे, पण पुढं करणं जे आहे ते त्या व्यक्तीनं करायचं आहे. निवसिष्यसी मयी एव अत ऊर्ध्वम न संशयशः. तू माझ्याच ठिकाणी येशील, ऊर्ध्वगती तुला प्राप्त होईल. ऊर्ध्वगती असा अर्थ आहे. इथं त्या ठिकाणी काही ठिकाणी ऊर्ध्वम म्हणजे नंतर असा अर्थ घेतलेला आहे. म्हणजे हे असं जर केलंस तर तू माझ्याकडेच येशील. अत्र न संशय, ह्या ठिकाणी संशय ठेवू नको. भगवंताचं वचन आहे, त्यांनी जर सांगितलं असं आहे तर तसंच असलं पाहिजे. आता हे सांगितलं खरं, पण त्यांना माहिती ताकद नाही कोणाची, म्हणून त्यांनी पुढे एक एक उपाय सांगितलेले आहेत. अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयी स्थिरम. चित्त माझ्या ठिकाणी ठेव, पहिल्यांदा सांगितलं. पण चित्त ठेवणं माझ्या ठिकाणी तुला जर शक्य नसेल तर, आणि बहुतेक आपण सांगणारच की आम्हाला शक्य नाही, मग अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. मग माझ्या ठिकाणी मन ठेवण्याचा अभ्यास कर. निदान ध्यानाच्या वेळेला तरी अभ्यास कर. दिवसाकाठी 5-10 मिनटं जे ध्यान करता, ध्यान किमान 1.5 तास व्हायला पाहिजे. किमान आपण 5-10 मिनटं थातूरमातूर ध्यान केलं का? हो, केलं सांगण्यापुरतं थातूरमातूर करतो. निदान त्याचा अभ्यास कर. त्या ध्यानात देखील लक्ष माझ्याकडे असतं का? नसतं. त्यातही फिरत असतं. पुन्हा ते 5 मिनटं देखील पूर्ण माझ्याकडे लक्ष नसतं. एक क्षण देखील नसतं. खरं सांगायचं, एक क्षण देखील पूर्ण तिथं असेल तर जो आनंद अनुभव येईल तो फार विलक्षण असतो. त्याची गोडी असते, त्याची नाही लागत गोडी. त्यामुळे ते म्हणतात अभ्यास कर. आता पुढचं त्यांनी सांगितलं, अभ्यासेप्य असमर्थोसी. अभ्यास करायला देखील तू असमर्थ आहेस, तोही माझ्याच्यानं होत नाही आहे. मग मत्कर्म परमो भव. मग माझ्यासाठी कर्म कर. प्रत्येक कर्म करताना निदान असं म्हण की प्रभूसाठी हे कर्म करतो आहे. हे तरी तुला शक्य आहे का नाही? ध्यान लागणं शक्य नाही, पण ध्यानाचा प्रयत्न करणं. मग निदान नाम घेणं, ते तर नाम घेणं तर तुझ्या हातातलं आहे ना, मग ते तरी करशील का? तसं माझ्यासाठी कर्म करशील का? मत्कर्म परमो भव.
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्, माझ्यासाठी तू प्रत्येक कर्म जर केलंस तरी देखील सिद्धीम अवाप्स्यसि, तुला सिद्धी प्राप्त होईल. सिद्धी याचा अर्थ नैष्कर्म्य सिद्धी. तुला ज्ञाननिष्ठा प्राप्त होईल. जर का याप्रमाणे तू करायला लागलास तर जी ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे ती तुला प्राप्त होईल. नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत तू पोचशील असं जर केलंस तर. आता त्याच्या पुढे सांगितलं आहे, अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः. आता माझ्यासाठी कर्म कर म्हणून तुला सांगितलं, तेही तुला जमत नसेल. भगवंतांना आपली ताकद माहिती आहे ना. बाळ्या हे कर, नाही जमत मग ते कर, तेही नाही जमत मग हे कर. आता काहीच करू नको, जेव आणि झोप आपल्या सुखाने, तुझ्याच्यानं काही होणार नाही. अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः. माझ्या ठिकाणी कर्म ठेवणं हे तुला जर शक्य नसेल, सर्व कर्म फलत्यागम, कर्म कर, पण कर्माच्या फळाचा त्याग कर. आपल्याला वाटतं हे सोपं झालं, पण हे एकापेक्षा एक सोपं नाही आहे, एकापेक्षा एक अवघड आहे. सर्व कर्म फलत्याग व्हायला ह्या बोधावरच यायला पाहिजे की कर्माचा कर्ता मी नाहीच आहे. तो या देहाकडून कर्म करून घेतो आहे, मी नाही. या बोधावरच यायला पाहिजे. कर्म फलत्यागम हा आत्मबोध, त्याला म्हणतात अकर्तृत्व आत्मबोध. आत्मबोध कसा आहे? अकर्तृत्व, मी काहीही करत नाही, हा आत्मबोध ज्याला होईल, हा झाला की पोचलाच तो दाराशी. पण हा होतोय कुठे? कोणता शब्द लक्षात आला? अकर्तृत्व आत्मबोध. मी कुठल्याही कर्माचा करता नाही, हे कळलं पाहिजे. म्हणून आसक्ती आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही गेलं पाहिजे. मी कर्म केलं म्हटलं की फळाची आसक्ती आली. मी कर्म करतच नाही आहे, त्यामुळे फळाचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ह्या बोधावर येणं म्हणजे असं वाटणं म्हणजे त्या बोधावरच जायला पाहिजे. म्हणून आपल्याला वाटतं सोपं आहे बरं असं, ते असं नाही. कर्म जेथ नाही ते मी झालो असं म्हटलं आहे त्याने. किंवा कर्म जेथ दुरावे ते तर फलत्याग संभव आहे. कर्म तुमच्यापासून लांब गेलं की आपोआपच फळही त्याच्याशी लागलेलं, माझ्याशी संबंधच नाही. कर्माचाही संबंध नाही आणि फळाचाही संबंध नाही. पण कर्म होत आहे का नाही? देह करतो आहे. ह्याचा अर्थ कर्मच टाकून बसला असं नाही. देह सगळी कर्म उत्तम प्रकाराने करतो आहे, पण त्या कर्माशी आणि त्याच्या फळाशी माझा संबंध नाही. इथं माझा म्हणजे तो मी आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसला पाहिजे. जोर देहाच्या ठिकाणी बसलाय तोवर तो म्हणणार मी स्वामींना म्हणायचे काय, स्वामी मी काम करते आहे, मग नाही कसं म्हणायचं? तेव्हा ते असं बघायचे चेहऱ्याकडे माझ्या, म्हणजे किती सांगावं बाबा, काय लक्षात येत नाही अशा तऱ्हे. कारण जोपर्यंत आपल्याला मी कर्म करतोय असं वाटतं तोपर्यंत हे सगळं आलं. हा बोधच यायला पाहिजे, मी नाही बाबा, नाही रे मी नाही रे, सद्गुरू सर्वा ठाई रे. अरे ते करून घेत आहेत सगळं तुझ्याकडनं, तू कसला म्हणतोस मी करतो म्हणून? ह्या ठिकाणी यायला पाहिजे. पहा, सर्व कर्मफलत्यागम ततः कुरु यतात्मवान. इथंपर्यंत ही सगळी प्रक्रिया सांगितली. आत्मबोधापर्यंत जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे. आणि आता पुढचा जो 12वा श्लोक आहे तो आता लक्षात घ्यायचं की ह्या आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळं उपासना कांड झालं. आणि आता 12व्या श्लोकापासून पुढे नंतर 13व्या श्लोकापासून ज्ञानकांड सुरू झालं. ते 15व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत ज्ञानाचा बोध आहे. त्यामुळे हा श्लोक एक अत्यंत त्या मार्जिनवरचा, दोन्ही बॉर्डरवरचा. काय सांगतात ते? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागात शांतीर अनंतरम. शेवट काय पाहिजे? शांती, पराम शांती पाहिजे. ती शांती होण्यासाठी काय करायला पाहिजे? कर्मफलत्याग करा. कर्म टाका नव्हे, कर्मफलत्याग केला की शांती आहे. कर्म झालं संपलं. आपल्याला अपेक्षा आहे प्रत्येक गोष्टीची, म्हणून दुःख आहे. अपेक्षेपोटी दुःख आहे. आणि अपेक्षा का? मी केलेलं आहे तेव्हा मला काय मिळणार? कर्मफलाचाच त्याग केला की शांती मिळेल.
आता कर्मफल त्याग म्हटल्यानंतर एकापेक्षा एक कसं त्यांनी सांगितलं. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. अभ्यासात ह्याचा अर्थ इथं अभ्यास म्हणजे ध्यानाचा अभ्यास केल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, बोध व्हायला पाहिजे. आणि ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आता हे जे ध्यान आहे, हे ध्यान म्हणजे जे ज्ञान झालेलं आहे ते अखंड राहणं. म्हणजे पहिल्यांदा साधनेने ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर ती जी अवस्था आहे ती अखंड आहे. ध्यानातली अवस्था तात्पुरती आहे, जोवर ध्यानाला बसताय तोपर्यंत. त्याच्यापासून ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञानाची स्थिती अखंडच राहिली पाहिजे. जसं स्वामीजी म्हणायचे, एखादा डॉक्टर असला आणि तो मंडईत भाजी आणायला गेला तरी त्याला मी डॉक्टर आहे भान असतं. तसा जो ज्ञानी पुरुष आहे तो सामान्य माणसापरता सारखा जेवत खात वावरत असला तरी त्याला बोध पक्का असतो की देहाच्या पातळीवर सगळी कर्म जरी होत असली तरी मी त्यात कुठेही नाही. असं अखंड ध्यान, अखंड समाधी ही म्हटलंय ते या बोधावरात. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आणि ध्यानात कर्मफल त्यागम. आता हे ध्यान अखंड ज्याचं राहिलं त्याला सहजच बोध झाला की कर्म मी करत नाही, कर्मफल संपलं, कर्मफलाचा त्याग झाला, शांती प्राप्त झाली. तुम्हाला जर शांती हवी असेल तर ह्या सगळ्या मार्गाने गेलं पाहिजे. संत म्हणजे संतांचं वर्णन, संत कसे असतात? शांत असतात. काहीही घडो, त्यांच्या वैयक्तिक देहाच्या पातळीवर, आजूबाजूच्या परिस्थितीवर कशावर जरी असलं तरी त्यांची शांती ढळत नाही. त्यांना पूर्ण बोध असतो दोन्ही तिन्ही अंगाने की अज्ञानी जीव आहेत, त्यामुळे ते असे वागतायत, असे बोलतायत, असे करतायत. एक गोष्ट असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं स्वप्नवत आहे. सगळं करणारा तो आहे. प्रत्येकाची प्रकृती हाताला धरून तो सगळ्या गोष्टी करतो आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीकडे मी नेहमी म्हणते ना, टी व्हीवर जशी सिरियल पाहावी ना तसं सगळ्या जगाच्या व्यवहाराकडे पाहिलं जातं. हे असं असं आहे, त्यांनी जे लिहिलं आहे त्याप्रमाणे ते बोलत आहेत. तसं प्रत्येकाच्या कर्माला धरून भगवंत त्याच्याकडून कर्म करून घेतो आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीकडे अलिप्तपणे पाहतात आणि त्यांची शांती ढळू देत नाही. मग गरजेप्रमाणे त्यांना जर स्वतःपुरतंच जगायचं असेल तर शांती ढळण्याचा प्रश्नही येत नाही, ते आपल्या आनंदात राहतात. पण जर काही काम करायचं असेल, करून घ्यायचं असेल तर मात्र त्या गुणातीत अवस्थेतून त्या त्रिगुणांचा उपयोग करून काही वेळा रागावून, काही वेळा प्रेमाने, काही वेळा ह्यांनी इतरांकडून काम करून घ्यावं लागतं. पण ते सगळं तात्पुरतं असतं. त्यांना माहिती असतं की हे काम करून घ्यायचं आहे. म्हणून आज आपण आता रागाचा, क्रोधाचा आविर्भाव केलेला आहे किंवा आता काही काम रजोगुणाचं आहे, कर्म करायचं आहे म्हणून त्या कामापुरतं तो आविर्भाव असतो. नाही तर संत रागावलेत आणि दिवसभर रागावून बसलेत असं नसतं. त्या त्या व्यक्तीपुरतं, त्या त्या कामापुरतं असतं. ते झालं की संपलं. मग रागावून बसले तर सामान्य मनुष्याने ते ह्याच्यात फरकच नाही. किंबहुना त्यांची स्थितीच त्याच्या पलीकडची असते. गरजेपुरते खाली येऊन त्या विकारांचा ते उपयोग करतात आणि ते काम करतात. ते झालं की संपलं. आणि म्हणून अखंड माणसात राहणं आणि त्यांच्याबरोबर हे खेळ खेळत राहणं हे शेवटी नको होतं. आणि मग शेवटी संत एकांतात निघून जातात. ते म्हणतात बस झालं, आता जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे, आता ज्यांनी त्यांनी आपला आपला उद्धार करून घ्यावा. हरी. तर हा 12वा श्लोक त्या दृष्टीनं महत्त्वाचा. आता पुढचे सगळे श्लोक जे आहेत ते असा जो पुरुष असेल, भक्ताची लक्षणं असं म्हटलं आहे, पण लक्षात असं घ्यावं की भक्ताची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं, ज्ञानी पुरुषाची लक्षणं, योग्याची लक्षणं, सगळी लक्षणं एकच आहेत. काही लक्षणात कमी जास्त प्रमाण असेल, पण एकदा जो त्या बोधावर गेला त्याला सगळी लक्षणं सारखीच आपल्याला दिसतील. मग ती सगळी लक्षणं वाचायला आली आणि ही लक्षणं वाचायला आली, अगदी बरोबर आहे. भक्त आहे का तो? बघा लक्षण. अद्वेष्टा सर्वभूतानाम. कुणाचाही द्वेष करणारा नाही. भक्त आहे आणि द्वेष करतो आहे संभवतच नाही. भक्त आहे ना, तो प्रेमच करणार सगळ्यांच्यावर. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्रः. सर्वांच्याशी त्याची मैत्रीचीच भावना असणार. करुण एवच. पण ज्याला काही कळत नसेल, जो कोणी त्यांना त्रास देत असेल, व्याप करत असेल, त्यांच्याबद्दल त्यांना राग नसतो, करुणा असते.
त्यांना असं वाटतं हे जे करतायत हे शेवटी स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेण्यासारखं आहे, कारण ते जे करतायत त्या कर्माचं फळ त्यालाच भोगावं लागणार आहे. संतांवर काही परिणाम होत नाही. त्या तुकोबांचे अभंग रामेश्वर भट्टांनी बुडवायला लावले. रामेश्वर भट्टांच्या अंगाचा आग झाले. सर्व अंगात आग 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 करत ते आले, तुकोबांच्याच पायाशी आले. त्या तुकोबा म्हणतात, भगवंता काय यातना ह्या भक्ताला तेव्हा ते तू दूर कर. म्हणजे त्यांनी मला इतका त्रास दिला, बरं झालं त्याला असं झालं, असं सामान्य मनुष्य म्हणेल. संत म्हणत नाहीत. संतांना त्याची करुणा असते. त्यांनी का मत्सर केला? अज्ञानापोटी केलेला आहे. त्याला जर ज्ञान असतं तर त्यांनी असं केलं नसतं. मग ते म्हणतात, परमेश्वरा ह्याला सद्बुद्धी दे, ह्याला तू सांभाळ. म्हणून करुणेवच करुणा त्यांच्याजवळ असते. निर्मम, सगळी त्याच्यातली लक्षणं अभ्यासनाजोगी आहे. निर्मम, ममत्वरहित, प्रेम आहे सर्वांच्यावर, पण ममत्व नाही, कोणातही गुंतलेले नाहीत. ज्या ज्या वेळेला जी व्यक्ती समोर येईल त्याच्यासाठी सगळं करतील, पण पुन्हा त्याचं चिंतन करत बसणार नाहीत. त्या व्यक्तीचं नाही, त्या प्रसंगाचं नाही, त्या गोष्टीचं नाही, क्षणभर संपलं. ममत्वानी त्याच्यात गुंतलेले नाहीत. निरहंकार, कशाचा अहंकार धरणार? कारण त्यांनी अहम देहाकडून काढून आत्म्याच्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे आणि अहम आत्मा म्हणायला लागला तो आता. त्याला अहंकार कसला असणार? आणि समदुःख सुख क्षमी, दुःखाच्या आणि सुखाच्या बाबतीत समत आहे. दुःख आहे का सुख आहे? दुःखही नाही सुख नाही. याचा अर्थ एक आपल्याला मूळ कळलं ना की सगळ्याचा अर्थ लागतो. जो आत्म्याच्या ठिकाणी राहिला त्याला सुख दुःख कुठलं आलं आहे? सुख दुःख देहाच्या पातळीवर. क्षमी, क्षमावान, मी तुला क्षमा केली असलं बोलणार नाही तो. सहज क्षमा, चुकला आहे तो, जाऊ दे. नाही तर आपण म्हणजे सद्गुरूंना तुम्ही क्षमा करा असं म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. ते क्षमावानच असतात. तुम्ही त्यांना क्षमा करा म्हणायला लागत नाही. क्षमा त्यांच्या ठिकाणी राहते. क्षमा कुठं राहते असं विचाराल तर सद्गुरूंच्या ठिकाणी क्षमा वास करते. शांती त्यांच्या ठिकाणी वास करते. जे विश्रांतीची विश्रांती, संतांचं ह्याचा दासबोधातलं वाचा, 1:5, 1:4 आणि 1:5 संतांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते विश्रांती सगळ्यांना विश्रांती देऊन दमते, ती त्यांच्या ठिकाणी विश्रांतीला जाते. तिथं गेल्यावर तिला विश्रांती मिळते. असं सगळं वर्णन आहे. म्हणून ते संत कसे असतात ते बघा. संतुष्ट झाला, निरंकारा समदुःख सुख. पुढचा श्लोक, संतुष्ट सततम. बस एक देखील आपल्याला शब्द पुरे. आपण अखंड संतुष्ट असतो का? बहुधा एकही क्षण नसतो. सारखं काहीतरी हवंच असतं. ह्याच्यावर रागावले, त्याच्यावर रागावले, त्याच्यावर रागावले, आणि हे म्हणतात संतुष्ट सततम. अखंड तुष्ट आहेत ते. हे मला कमी आहे, ते मला कमी आहे, ते मला कमी आहे. आपल्याला सारखंच कमी असतं. किती असलं तरी पुन्हा काही कमीच असतं. संतुष्ट सततम योगी. योगी याचा अर्थ एकरूप झालेला. यतात्मा, सगळं संयमित केलेलं आहे. दृढ निश्चय, निश्चय दृढ आहे. आपल्या स्वरूपबोध पक्का झालेला आहे. काय एकंदर परिस्थिती आहे, जीव काय, आत्मा काय, परमात्मा काय, सगळं ज्ञान झालेलं आहे. सगळं लक्षात आलेलं आहे एकंदर काय आहे ते. त्यामुळे आपल्या ठिकाणी निश्चयी आहे. आणि मय्यर्पित मनोबुद्धी, पुन्हा पुन्हा ते सांगतायत बघा, लक्षात घ्या. माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केलेली आहे असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. कोण भक्त आवडतो मला? तो गणपतीला दुर्वा वाहतो का शंकराला बैल वाहतो का अमक्याला तुळस वाहतो? हे नाही. मय्यर्पित मनोबुद्धी, ते तू कर नाही तर नको करूस. माझ्या ठिकाणी मनबुद्धी ठेवलीस का? आपण सगळं बाहेरचं थोतांड माजवतो. हे करायचं, ते करायचं, ते करायचं. ते काही कर अगर नको करू. माझ्या ठिकाणी मनबुद्धी ठेव आणि आपल्या हातात आलेलं कर्म उत्तम प्रकाराने कर. जे घेतलंयस ना ते मी दिलेलं कर्म आहे. यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च ह्या हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्ता यस सच मे प्रिया. यस्मान्नोद्विजते लोको म्हणजे ज्याच्यापासून लोकांना उद्वेग येत नाही आणि लोकांचा ज्याला उद्वेग येत नाही.
लोकांचा का उद्वेग येत नाही? तसं कारण लोकांनी किती त्रास दिला तरी त्यांची दृष्टी असते अशी, प्रेम, मुदिता, करुणा आणि उपेक्षा या 4 दृष्टीनं ते लोकांकडे बघत असतात. प्रेम आहे, चांगला मिळाला, ठीक आहे. आपल्या विचारांचा असला आनंद असतो, मुदिता. नाही कळत, अज्ञानी आहे, करुणा. ऐकतच नाही अजिबात, उपेक्षा. अशा तऱ्हेनं तो विश्वाकडे पाहत असल्यामुळे तो आपल्या शांतीतून कदापि ढळत नाही. हर्ष, आमर्ष, भय, उद्वय, मुक्ता. हर्ष, आमर्ष, आनंद होणं. आमर्ष म्हणजे त्याच्यापासून दुःख किंवा संताप होणं. भय, उद्वेग, ह्याच्यापासून तो मुक्त आहे. हे सगळे विकार जे आहेत, ज्या मनाला लागलेले आहेत, ते मनच भगवंताच्या ठिकाणी अर्पण केल्यामुळे त्याला हा कुठल्याही तऱ्हेचा स्पर्श नाही. पुढचे श्लोक तसेच आहेत. अनपेक्षा, कशाची अपेक्षा नाही. शुचिही, शुद्धी. दक्ष, आपल्या कामात मात्र दक्ष आहे. कसं तरी काम केलं नाही. उदासीनो, सगळं करत असताना अलिप्त. गतौ व्यथा, कुठल्याही तऱ्हेचं दुःख, व्यथा, कशापर्यंतचं दुःख वाटतच नाही, दुःखापासून सुटलेला आहे. सर्वारंभ परित्यागी, हा महत्त्वाचा शब्द आहे. अमुक अमुक एक गोष्ट मी सुरू केली, हा जो शब्द असतो ना, ते सर्वारंभ परित्यागी. अरे मी काय सुरू करणार? सगळं विश्व त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामध्ये मी एखाद्या गोष्टीला सुरुवात केली असा त्याचा भाव नसतो. जे भगवंतानी सुरू केलेलं आहे त्याच्यामधला मी एक अंश आहे, त्यामध्ये चाललेलो आहे, त्या प्रवाहामध्ये. सर्वारंभ परित्यागी. कारण मी केलं, सुरू केलं म्हटलं की आलं फळ त्याला. तसं नाही आहे. यो न हृष्यती, काही मिळालं आनंद. न द्वेष्टी, नाही मिळालं म्हणून कुणाचा द्वेष नाही. न शोचती न कांक्षती, कशाबद्दल शोकही नाही, कशाची अपेक्षाही नाही. शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि अशुभ दोन्हीचा त्याग केलेला. म्हणून अशा माणसाने, अशा पुरुषाने अशुभ कर्म जरी केलं तरी त्याला लेप नाही. त्याचं कारण ते अशुभ कर्म जगाच्या कल्याणासाठी असतं. म्हणून अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, हे अशुभ कर्मच आहे, पण त्याच्या पाठीमागं स्वार्थ नव्हता, अधर्माचा नाश करायचा होता. म्हणून शुभ अशुभ, त्याच्या पक्षी शुभ अशुभ नाहीच आहे. अशा एका ठिकाणी तो जाऊन बसलेला आहे की त्याच्या ठिकाणी हे स्पर्श होत नाही. असा भक्त मला प्रिय आहे. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान, यस समय प्रिया. शमशत्रोच मित्र. आता ही सगळी लक्षणं बघितलीत की तुमच्या लक्षात येईल की आपोआप ती सगळी एकाच ठिकाणी येतात. शमशत्रोच मित्र. शत्रू आणि मित्र कोण? प्रकृतीच्या अंगाने. हा प्रकृतीच्या पलीकडे पाहतोय त्याला. त्यामुळे शत्रू कोण आणि मित्र कोण? ह्याला शत्रू नसतोच, हा कुणाचं शत्रुत्व करत. पण शत्रू जर ह्याचं शत्रुत्व करत असला तरी त्याच्याबद्दल देखील हा करुणा बाळगणार. समशत्रूच मित्र तथा मान अपमानाय. कशाचा मान, कशाचा अपमान? आपल्याला जरा इकडून इकडं सरक म्हटलं की आपला अपमान झाला. कारण आपलं कोणतरी असतं ना, मला सरक म्हणले, गेलो, खुर्ची दिली नाही त्यांनी बसायला, मला झाला अपमान आपला. तथा मानापमानाय. शीतोष्ण सुखदुःखेषु समहा. शीत आहे का उष्ण आहे, सुखदुःखेषु समहा संग विवर्जिता. सगळ्याचा संग टाकलेला आहे. संग टाकल्यामुळेच हे गुण संभवतात. जोपर्यंत देहसंग आहे तोपर्यंत हे संभवत नाही. आता बघा, तुल्य निंदा स्तुतिर्मयने संतुष्टो येन केनचित. काय तुम्ही दिलं नाही दिलं संतुष्टच आहे तो. पत्रम पुष्पम फलम तोयम. काही द्या, ते निमित्त आहे फक्त, त्याला काही नको असतं. अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो. ही सगळी लक्षणं सांगितली. शेवटी म्हणतायत ये तू धर्म्यामृतम इदम. हे धर्म अमृत तुम्हाला सांगितलं. यथोक्तम पर्युपासत आहे, जे कोणी त्याप्रमाणे उपासना करतात. श्रद्धदाना मत्परमा भक्तास ते अतीव मे प्रिया. ते मला अत्यंत प्रिय आहेत. हे धर्म्यामृत जे सांगितलं ते धर्म्यामृत सेवन करतात. ह्याचा अर्थ धर्मामृत सेवन म्हणजे असं पाणी नाही प्यायचं आहे म्हणून. ह्याप्रमाणे जे वर्तन करतात असे जे भक्त असतील ते मला अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे भगवंतांना प्रिय व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? आणि भगवंताचा प्रिय होणं हेच त्याच्याशी एकरूपतेचं लक्षण आहे. असं तो माझ्याशिवाय वेगळं करणारच नाही अशी खात्री पाहिजे. भक्त आहे ना तो, ते माझ्या मनात जे आहे तसाच तो वागणार, तसंच करणार. अशा ठिकाणी पोचणं आहे. हरिओम तत्सत.
ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गुरुदकस्य स्विद्दनम्. ओम शांती शांती.